हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे रिकाम्या फ्रेमचं गूढ. घराच्या हॉलमध्ये एका शोकेसवर एक सुंदर लाकडी फोटो फ्रेम ठेवलेली असते. नक्षीकाम केलेली, सोनसळी किनारी असलेली, जरा महागडीच वाटणारी. पण त्यात फोटो नसतो, फक्त पांढरी रिकामी शीट. घरात येणारे सगळेजण एका क्षणासाठी त्या फ्रेमकडे बघतात. अगं फोटो ठेव ना आता, कधी भरायची ही फ्रेम? नुसती शोभेची वस्तूच ठेवलीय की काय? आई फक्त हसून टाळते, न बोलता, न विरोध करता. आई रोज सकाळी उठून त्या फ्रेमची धूळ पुसते, ती काळजीपूर्वक हात फिरवते, जणू फ्रेम नाही कुणाचं तरी चेहऱ्यावरून तिने हलका हात फिरवल्यासारखं. कधी कधी ती त्या रिकाम्या जागेकडे पाहून एक हलकीशी हसू देते, पण डोळ्यांच्या कडा मात्र पाणावलेल्या असतात. बाबा काही बोलत नाहीत, पण रात्री लाईट बंद करताना ते फ्रेमकडे एक कटाक्ष टाकतात, जणू ती जागाच त्यांना आतून चटका लावून जाते. मुलगी नैना या घरातून 2 वर्षांपूर्वी निघून गेली होती. नसते भांडण, नसते तिरस्कार, काहीच नाही, फक्त एक गैरसमज आणि त्यावर बांधलेले अनेक न बोललेले शब्द. नैना म्हणाली होती, माझं करिअर, माझी दुनिया मला स्वतः घडवायची आहे. तुमचं प्रेम आहे, पण श्वास घ्यायला ही जागा उरली नाहीये. आई-बाबांनी खूप समजावलं, खूप विचारलं, पण मुलगी ऐकतच नाही. आणि एका सकाळी ती घर सोडून नोकरीसाठी दुसऱ्या शहरात निघून गेली. आईच्या हाताचं तिचं आवडतं दूध वेलचीचा ग्लास राहिला, हृदयात रिकामा आवाज. नैना घर सोडून जायच्या 1 महिनाभर आधी आई बाजारात फिरताना ही फ्रेम पाहिली होती. तिच्या मनात एकच विचार होता, नैनाच्या लग्नानंतर या फ्रेममध्ये तिचा आणि जावयाचा सुंदर फोटो लावायचा, हॉलमधल्या मुख्य जागी ठेवायचा आणि रोज नैनाच्या उगवणाऱ्या आठवणींनी घर भरून टाकायचं. आईला वाटलं होतं, माझ्या मुलीचं आयुष्य उजळून निघेल आणि मी ही फ्रेम रोज प्रेमानं पाहीन. पण त्या दिवशी फ्रेम घेताना आईला कल्पना नव्हती की एक दिवस ती फ्रेमच तिच्या आयुष्याची सगळ्यात खोल चुंबन बनेल. नैना गेल्यावर घर शांत झालं. आईला वाटत राहिलं, उद्या फोन येईल, परवा मेसेज येईल. पण नैनाने स्वतःला पूर्णपणे वेगळं केलं. ती दुखावली होती, त्रासली होती आणि तिच्या करिअरमध्ये घडली होती. आईने अनेकदा तिचा नंबर डायल केला, रिंग वाजायची, पण कॉल कधी उचलला जायचा नाही. फ्रेम मात्र रोज तेवढ्याच जागी ठेवलेली, रिकामी. आईला कुणी विचारलं की फोटो ठेव ना, ती फक्त एवढंच म्हणायची, ठेवेन, योग्य वेळ आली की ठेवेन. तिच्या मनात मात्र एकच प्रार्थना, कधीतरी तो योग्य वेळ येईल का? 2 वर्षांनंतर अचानक दाराची बेल वाजली. आईने दरवाजा उघडला आणि समोर उभी होती नैना. डोळे लाल, हात थरथरत, बॅग एका खांद्यावर अडकवलेली. आईच्या डोळ्यात प्रश्न नव्हते, फक्त वर्षानुवर्षांनी सापडलेली शांतता होती. नैना एकदम आईच्या मिठीत कोसळली. आई, चुकलं माझं. मला वाटत होतं तुम्ही मला समजणार नाही, पण दूर राहिल्यावर कळलं, या जगात तुमच्यापेक्षा मला कुणीच समजत नाही. आईच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू ह्या फ्रेमनेही 2 वर्ष जणू पाहिले होते. बाबा लांबून येऊन नैनाला मिठीत घेतात. घरात पुन्हा श्वास परततो. त्या रात्री नैना हॉलमध्ये बसलेली असते. ती फ्रेमकडे पाहते. आई, ही नवी आहे का? आई हलकेच हसते. तुझी वाट बघत होती. दुसऱ्या दिवशी नैनाच्या मोबाईलमध्ये काढलेला एक सुंदर फोटो, आई, बाबा आणि नैना, तिन्ही जण हसत असलेला. तो फोटो छापून आणला जातो आणि फ्रेममध्ये प्रेमाने बसवला जातो. घरात अनेक वर्षांनंतर एक वेगळीच उजळण येते. आता फ्रेम रिकामी नव्हती, ती भरली होती परतलेल्या नात्याचं, माफ करण्याच्या शक्तीचं आणि आईच्या न संपणाऱ्या प्रेमाचं प्रतीक बनून.
प्रेम कधीच रिकामी नव्हती. ती आईच्या आशेने, प्रेमाने आणि प्रतीक्षेने भरलेली होती. आणि जेव्हा नातं परत आलं, ती प्रेमही जिवंत झाली. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.